अमित शहांनी आता तटकरेंच्या निवासस्थानी भेट दिली आणि ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। दरम्यान त्यांच्या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी अमित शहांच्या मागे एकनाथ शिंदे, त्यांच्या शेजारी अजित पवार आणि त्यांच्या शेजारी देवेंद्र फडणवीस बसलेले होते। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये अजित पवार बसलेत। गृहमंत्री अमित शहांची संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांसोबत मुंबईमध्ये एक बैठक पार पडणार आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, अमित शहा आता मुंबईकडे रवाना झालेत। विशेष म्हणजे एकाच गाडीतनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे प्रवास करतायत। काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? मुंबईत किती वाजता ते पोहोचतील आणि मुख्य म्हणजे पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटेल का? निलेश, अश्विन, एकत्रित प्रवास करणं म्हणजेच महायुती किती भक्कम आहे हे एक संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे। सातत्यानं महायुतीमध्ये कुठेतरी कुरबुर चालू आहे अशा पद्धतीचं विरोधकांच्या वतीनं जे काही स्पष्टपणे सांगितलं जातं किंवा टीका केली जाते त्याला एक उत्तरच म्हणावं लागेल। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, या ठिकाणावरून अमित शहा आता मुंबईच्या दिशेने गेलेत। मुंबईत दोन कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि संध्याकाळी उशिरा त्यांना राखीव वेळ ठेवला आहे। त्या वेळेमध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होईल। याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश आहे। खरं तर अजित पवार या बैठकीला उपस्थित असणं अपेक्षित होतं, मात्र ते नियोजित दौऱ्यानुसार आता साताऱ्याच्या दिशेने रवाना देखील झालेले आहेत। आजच्या या एकंदरीतच दौऱ्याच्या निमित्तानं पालकमंत्री पदाचा जो रायगड जिल्ह्याचा तिढा आहे तो सुटेल अशा पद्धतीची शक्यता होती। मात्र सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वीच स्पष्ट केलं की आजच्या या बैठकीमध्ये कुठेही पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झालेली नाहीये। काही वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्याबाबत अधिक स्पष्टता त्या पत्रकार परिषदेतून येईल। तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं मात्र पालकमंत्रीपद हे शिवसेनेलाच मिळायला हवं अशा पद्धतीची ठामपणाची भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच प्रत्यय आज सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जे स्नेहभोजन पार पडलं त्या निमित्तानं आलेला आहे। या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाकडे भरत गोगावले जे स्वतः इच्छुक आहेत पालकमंत्रीपदासाठी त्यांना पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र एकनाथ शिंदे, शिवसेनेचेच म्हणजे एकनाथ शिंदे जे पक्षाचे प्रमुख आहेत ते मात्र या ठिकाणी स्वतः आले होते। एकनाथ शिंदे पूर्ण वेळ या दौऱ्यामध्ये आहेत आणि ते अमित शहांसोबत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते। त्यामुळं एकीकडे जरी नाराजीचा सूर असला तरी दुसरीकडं पक्षाचेच प्रमुख नेते जे आहेत ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होते। आणखीन एक महत्त्वाची आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं अधोरेखित करण्यासारखी बाब अशी आहे की आगामी काळात एकनाथ शिंदेंना किती महत्त्वाचं स्थान आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अधोरेखित करावं लागेल। कारण ज्यावेळेस रायगडावर कार्यक्रम पार पडला होता त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं भाषणामध्ये नाव नव्हतं, मात्र देवेंद्र फडणवीसांना त्यांना भाषण करण्याचा एक संधी दिली। त्यांना सांगितलं तुम्ही भाषण करावं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पार पडलं। त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत। अशा काही ज्या मागच्या काही दिवसांपासूनच्या चर्चा होत्या त्या चर्चा देखील आता धुळीस मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अश्विन, निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।